ने शिवरायांचे सलगे देणे कैसे असे सकल सुखाचा त्याग करून साधिजे तो योग राज साधनाची लगबग कैसी करावी याहून करावी विशेष तरीच म्हणवावे पुरुष या उपरी आता विशेष काय लिहावे तव शौर्याचा एक अंश दे तव धैर्याचा जरा स्पर्श दे तव तेजातील एक किरण दे जीवनातला एकच क्षण दे त्या दीप्तीतून दाही दिशा द्रुत उजळून टाकू पुसू पानिपत पुन्हा लिहाया आमचे भारत व्यास वाल्मिकी येतील धावत महामंत्र आहे नवे शब्द साधा जयाच्या स्मृतीने जळे मिळेंचे बाधा नुरे देश अवघा जयाच्या अभावी शिवाजी जपू राष्ट्रमंत प्रभावी कुंडली कवरदेव हर विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय जगद्गुरु तुकाराम महाराज की जय छत्रपती शिवाजी महाराज की जय धर्मवीर संभाजी महाराज की जय सद्गुरु जोग महाराज की जय बसा. छत्रपती शिवाजी महाराजांनी शाहिस्तेखानावर छापा घातला, धाडसी निर्णय घेतला, अगदी गोटात आत उडी मारली, लाल महालात उडी मारली आणि शाहिस्तेखानाची 3 बोटं तोडली. खरं तर शिवाजी महाराजांना शाहिस्तेखानाला स्वतःला संपवायचा होता, पण शाहिस्तेखानाचं नशीब बलवत्तर म्हणून तो थोडक्यात वाचला. आणि त्याने त्या धडापडीत झटापटीत त्याच्या बायकांनी समाधान म्हणजे दिवे फुंकल्यामुळं शाहिस्तेखान वाचला. आणि तो वाचला तरी त्याच्यावर शिवाजी महाराजांनी काढलेल्या घावामुळे 3 बोटं मात्र त्याची त्यात गेली आणि तो जन्माचा थोटा झाला. म्हणजे 3 बोटं त्याची कायमची गेली, तो थोटा झाला. आणि मग 3 वर्ष स्वराज्यात धुमाकूळ घालणारा शाहिस्तेखान 3 दिवससुद्धा राहायला तयार नाही. शिवाजी महाराजांच्याबद्दल अनेक म्हणजे हा काय आहे डोंगरातला उंदीर आहे, हा काय आहे सामान्य सरदार आहे, हा काय का जहागीरदाराचा पोरगा आहे, याचं पारिपत्य काय करायला आपल्याला अवघड आहे काय, अशा ज्या काही समजुतीतून तो आलेला होता तो आता इथून निघून चालला. आणि आता मोगलांच्या सैन्याच्या अशा समजुती झाल्या की शिवाजी राजाला गुप्त होता येतं, कुठं पाहिजे तिथं प्रगट होता येतं, त्याला पंख आहे, तो जमिनीत शिरतो, त्याला चेटूक येतं. अनेक गोष्टींच्या कल्पना मोगली सैन्यात सुरू झाल्या आणि त्या अर्थाने मोगलांचा विचार सुरू झाला. आणि शाहिस्तेखान मात्र घाबरून गेला, दहशत बसली शिवाजी महाराजांची. तो उठून 3ऱ्या दिवशी तारीख 8 एप्रिल 1663 पुणे सोडून निघून गेला. औरंगाबादला गेला आणि औरंगजेबाला बातमी कळली मे महिन्यात, सुमारे 1 महिन्यानंतर. आणि औरंगजेबाने चिडून जाऊन शाहिस्तेखानाची बदली केली. तो दख्खनचा सुभेदार होता. 1659 त्याला दख्खनचा सुभा नेमलेला होता. तो शिवाजी महाराजांच्या पारिपत्यासाठी आला 63 पण 60 आला, 59-60 आला. पण तो जो इथून गेला तो बंगालच्या सुभ्यावर गेला. आणि बंगालच्या सुभ्यावरती त्याला बंगाल म्हणजे औरंगजेबाच्या भाषेत तो नरक आहे, जिवंतपणीचा नरक म्हणजे बंगाल. तिथं फक्त खाण्यापिण्याची सुविधा आहे, बाकी सगळं विपरीत आहे. पण तिथं सुद्धा औरंगजेबाने शाहिस्तेखानाने अनेक वर्ष कार्य केलेलं आहे. शाहिस्तेखान पुढं खूप वर्ष जगला, हेही मी बोललो. बंगालच्या सुभ्यावर त्याची 1633 ते 78 कामाचे दिवस होते. म्हणजे इतके वर्ष तो होता. नुसतं 78 नाही, 1-2 वर्ष झाली की पुन्हा 1600 ते 1694 पर्यंत तो बंगालचा सुभेदार होता. काही लोकांचं म्हणणं आहे की तो 1688 मेला आणि काही जणांचं म्हणणं आहे की तो 1694 मेला. म्हणजे सुमारे त्याच्या आयुष्याची 88 ते 94 वर्षे अशी गणना करता येते. 1600 साली तो जन्मला आणि 1688 किंवा 94 मेला. म्हणजे तो तसा शतायू असल्यासारखा आहे, दीर्घायू आहे. वय वर्ष 94 म्हणा किंवा 88 म्हणा, म्हणजे 90च्या दरम्यान सुद्धा तो कार्यरत आहे. शाहिस्तेखान सामान्य माणूस नाही, कालही बोलून गेलो मी. तो असताना मुळात त्याचं नाव मिर्झा अबू तालिब हे आहे. आणि बादशाह जहांगीर
आणि शहाजहान यांच्या काळात वजीर असणाऱ्या असद खानाचा हा पोरगा आहे. याचा आजोबा हा सुद्धा मोगलाच्या सल्तनतीत असताना वजीर होता. हा स्वतः सुद्धा 1641 मध्ये काही वर्षे वजीर म्हणून काम केलेलं आहे. म्हणजे हा काही सामान्य माणूस नाही, तालेवार आहे. त्यातल्या त्यात तो पुन्हा औरंगजेबाचा मामा आहे. म्हणजे किती अर्थाने त्याची मातब्बरी आहे. पण अशा माणसाचा शिवाजी महाराजांनी पराभव केला आणि बंगालमध्ये जाऊन मग जन्मभर त्यांनी बंगालमध्येच आयुष्य काढलं. बंगालमध्ये त्यांनी काय काय केलं याचाही काल उल्लेख केला. मोठं काम केलं, चितगावचा विजय प्राप्त केला. बंगाल म्हणजे आज आपण जो पश्चिम बंगाल म्हणतो तेवढा बंगाल नाही. बंगाल म्हणजे आसाम, आजचा आपला पश्चिम बंगाल, बांगलादेश, ब्रह्मदेश हे सगळं त्याच्या अखत्यारीत होतं. म्हणजे हिंदुस्थानचा एवढा मोठा भाग त्याचा सुभेदार म्हणून तो काम करत होता. आणि इथं असताना त्यांनी इंग्रजांना इथं पाय रोवू दिले नाहीत. तो जिवंत असेपर्यंत बंगालमध्ये इंग्रजांना आपला पाया रोवता आला नाही. तो मेल्यानंतर मात्र बंगाल इंग्रजांनी जिंकायला सुरुवात केली. इंग्रजांनी भारत जिंकला, पण तो केव्हा 1818ला, म्हणजे ज्यावेळी मराठी सत्तेचा मराठ्यांचा पराभव झाला त्यावेळेस त्यांना भारत जिंकला. पण त्याच्या आधी 100 वर्ष त्यांनी बंगालमध्ये पाय रोवले ते इंग्रज. या इंग्रजांचं मोल यांनी ओळखलं. यांचं मोल म्हणजे अशा अर्थानं की यांची इच्छा काय आहे, हे कशासाठी भारतात आलेत, हे नुसतं व्यापार करायला भारतात आलेले नाहीत. यांना भारतात येऊन इथं आपली राज्यसत्ता स्थापन करायची आहे, हा मुलूक त्यांना जिंकायचा आहे, म्हणून हे इथं आलेले आहेत. हे शाहिस्तेखानाने त्यावेळेस ओळखलेलं आहे. एक शाहिस्तेखान आणि दुसरे छत्रपती शिवाजी महाराज. शिवाजी महाराजांनी आज्ञापत्रात दिलेले जे उल्लेख आहेत ते महत्त्वाचे आहेत. आज्ञापत्रात शिवाजी महाराज काय सांगतात, इंग्रजांना या मुलकात व्यापार करू द्यावा. सावकार या देशाचे धनिक लोक, त्यांना किंमत असावी, पण यांना सवलती देत असताना मर्यादा राखाव्यात. आणि दुसरं असं की यांना वखार घालायला जमीन देऊ नये, कारण एकदा यांनी जमीन घेतली हे परत देत नाही. म्हणजे ओळखणारे दुसरे शिवाजी महाराज आहेत. इथल्या व्यापारासाठी तर न येता इथला मुलूक जिंकायसाठी, या देशावर सत्ता करायसाठी ते येत आहेत, हे शिवाजी महाराजांनी ओळखलेलं आहे. आणि या सगळ्या पार्श्वभूमीवर इंग्रजांचं एकमेकाचं पत्रव्यवहार होतात, काय होतात, या शाहिस्तेखानाच्या हिशोबाने त्यांनी काय लिहिलं एकमेकाला. इंग्रज, डच आणि फ्रेंच, इटालियन लोक या देशात आले, प्रवासी म्हणून आले, कोणी व्यापारी म्हणून आले. पण शिवाजी महाराजांची आणि शाहिस्तेखानाची ही जी काही संघर्षाची भूमिका किंवा युद्ध झालं किंवा शिवाजी महाराजांनी छापा घालून शाहिस्तेखानाला परास्त केलं, याबद्दल कोण कोण काय म्हणतं याचा साकल्याने विचार करायचा आपल्याला. कुणी काय लिहून ठेवले, कारण आपल्याला मिळणारी जी साधनं आहेत ती आहेत की शाहिस्तेखानाच्या बाबतीत लिहिलेलं काय आहे परकीय लोकांनी, आपल्या लोकांनी सुद्धा. त्याच्याशिवाय साधन मार्ग नाही. शाहिस्तेखानापर्यंतच छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात शिवाजी महाराजांच्या पदरी असलेल्या, ज्याला आपण कवींद्र परमानंद म्हणतो, परमानंद किंवा कवींद्र हा त्यांचा किताब आहे. परमानंद गोविंद नेवासकर हे त्यांचं संपूर्ण नाव आहे. संभाजीनगरच्या परिसरात कुणी असतील तर, किंवा नाशिकच्या जवळपास, नाशिक आणि संभाजीनगरच्या परिसरात या परमानंदाचं खेडले परमानंद नावाचं गाव आहे. तिथं हे परमानंदांचा राहता वाडा आहे असं सांगतात. अजूनही त्याचे अवशेष शिल्लक आहेत. मोठं स्थान आहे, खेडले परमानंद नाव आहे. या तिथले ते मूळ म्हणजे नेवासा परिसरातले, तिथून इकडं आले, शिवाजी महाराजांच्या पदरी राहिले. पण त्यांनी शिवाजी महाराजांच्या सांगण्यावरून म्हणा किंवा अजून काही म्हणा, शिवाजी महाराजांचं चरित्र लिहिलं, शिवभारत किंवा अनुपुराण या नावानं ते प्रसिद्ध आहे. पण दुर्दैवानं हे चरित्र संपूर्ण उपलब्ध नाही. त्याचे 29 अध्याय उपलब्ध आहेत, ते शाहिस्तेखानापर्यंत आहे, पुढचं नाही. आणि मग पुढच्या साधनासाठी दुसऱ्यावर अवलंबून राहावं लागतं. आपल्याकडे ती साधनं उपलब्ध नाहीत, म्हणून बाकीच्या साधनाचाही आपण अभ्यास करतो. इतर गोष्टीतही साधनांचा अभ्यास करावाच लागतो. आणि त्या अर्थाने फ्रेंच प्रवासी, डच लोक, इंग्रज लोक, पोर्तुगीज लोक यांनी शिवाजी महाराजांच्या संदर्भानं किंवा मराठी राज्याच्या संदर्भानं काय लिहिलेलं आहे या संदर्भानं आपण पाहावं लागतं. त्यामध्ये कॉस्मा दी गार्डा या नावाचा एक प्रवासी येऊन गेला, हा फ्रेंच आहे. आणि यांनी प्रवास वर्णन लिहिताना इथं आल्यावर शिवाजी महाराजांविषयी त्याला कुतूहल निर्माण झालं ऐकून महाराष्ट्रात असताना. आणि त्यांनी शिवाजी महाराजांचं साध्यंत चरित्र लिहिल्यासारखं आपल्या प्रवास वर्णनात लिहिलेलं आहे. त्यांनी शिवाजी महाराजांच्या आणि शाहिस्तेखानाच्या बाबतीत काय लिहिलंय, त्यांनी लिहिलंय, थोडंसं मोठं आहे, वाचलं तरी हरकत नाही.
पण त्यानं काय म्हणतो, प्रचंड वैभवानिशी शाहिस्तेखानात पुण्यास निवासाला होता. खानाच्या वैभवाच्या दृष्टीने शिवाजी महाराजांचा लाल महाल त्याला राहायला अपुरा होता. त्यामुळे तो प्रत्यक्ष लाल महालात होता की त्याच्या लगत स्वतःचा निवास शामियाना उभा करून त्यात राहत होता, याबाबत मतभेद आहेत. म्हणजे प्रत्यक्ष लाल महालात होता का अजून बाहेर शामियाना उभा केला होता याबद्दल मला सांगता येत नाही, कारण वादविवाद आहेत. मागं सतरंजी आहे बरं का, अजून एक मोठी टाकून घ्या पाहिजे तर, माझी मागे मुलं येत आहेत. पण महत्त्वाचा मुद्दा असा आहे की लाल महालात आणि त्याच्या भोवतालच्या परिसरात स्वतः शाहिस्तेखान, त्याचे बरोबरचे अंगरक्षक, नोकर, चाकर, इतर लोक, जनान्यातले लोक आणि संरक्षणार्थ असलेल्या सैन्याने व्यापलेला ते पुण्याचा परिसर त्याच्या सैन्याने व्यापला होता. मागं ट्यूबचं बटन लाव म्हणजे उजेड होईल बाबा, अडचण नाही येणार. मदत करा त्याला कोणीतरी एक जण, बाकीचे आले म्हणजे सगळ्याला सोयीच होईल. खानाच्या शेजारी 10,000 अश्वदळासहित शिवगडच्या पायथ्याला विख्यात रजपूत योद्धा महाराजा जसवंत सिंग त्याचे जागते शिबिर होते. तिथं तो होता. शिवछत्रपतींनी आपल्या कूट युद्धाने खानाच्या सैन्याला टेकीस आणले होते, आपल्याला माहीतच आहे. त्याचाच एक भाग म्हणून प्रत्यक्ष खानाला त्याच्या निवासस्थानी शिरून घाबरा करून हाकलून लावण्याची, शक्य झाल्यास ठार करण्याची, ठार मारून निर्णायक अवस्थेत मोगली सैन्याला स्वराज्याच्या सीमा पार करण्याचा योजना शिवाजी महाराजांनी आखली. पण ही गोष्ट तेवढी सोपी नाही. कॉस्मॉटिक आरडा लिहितोय बरं का हे सगळं. अनेक गोष्टी आता त्याचा विचार त्याने जे ऐकलंय ते लिहिलंय, त्याने काही प्रत्यक्ष पाहिलेलं नाही. दोन्ही वेगळे वेगळे. कास्मादी गामा नाही आहे, कास्मादी गार्डा नाव आहे त्याचं. गार्डा किंवा ग्वादा असंही तिकडच्या भाषेच्या अशा अर्थानं म्हणतात. रचा हो प्रवासीच होता, पण तो त्याच्या आधी 200 वर्ष आलेला आहे, म्हणजे तो खूप वर्ष आधी आलाय. पण ही गोष्ट एवढी साधी नाही, सोपी नाही. एवढ्या मोठ्या सैन्याच्या रगाड्यात शिरणं आणि परत येणं ही कल्पना सुद्धा कापरं भरवणारी आहे. ही सामान्य गोष्ट नाही. सिंहगडाच्या पायथ्याला सगळ्यात पहिल्यांदा असणाऱ्या या सैन्याचा प्रश्न शिवाजीराजांपुढे होता. म्हणजे कॉस्मॉटिक आरडा काय लिहितो या अर्थानं आपण विचार करतोय. आणि हे सगळं करून शिवाजी महाराज तिथं गेले. योजनेतलं पहिलं महत्वाचं काम साधल्यानंतर शिवाजी महाराजांनी हे साहस केलं. स्वतःचाच पहिला पदन्यास असणे हे त्यांच्या सेनापतित्वाचा अत्यंत महत्त्वाचा आविष्कार आहे. स्वतःचा पदन्यास म्हणजे शिवाजी महाराज शाहिस्तेखानाच्या लाल महालात स्वतः पहिल्यांदा शिरले. म्हणजे आधी तू जाऊन ये, मला सांग, असल्या भानगडीत नाही. जरी जवळून गेले तरी कळू दिलं नाही, हे पण महत्वाचं आहे. त्याला टाळून गेले, त्याला कुठलीही भनक लागू दिली नाही. आता त्याच्यासाठी त्यांनी काय केलं असावं आपण कल्पना करायची. मग ते म्हणतात तसं थोडं जवळूनच्या ऐवजी लांबून गेले, पण दुसरा रस्ता नाही, लांबून जायसारखी व्यवस्था नाही, दुसरा रस्ता नाही. मग रोज त्याच्या आधी 4-8 दिवस आपलं सैन्य तिथून इकडून तिकडून गेलं असावं. म्हणजे रोज हे सैन्य येतंय जातंय, शिवाजीचं आहे, आपला काही विषय नाही, अशी कल्पना करू शकतो माणूस. रोज जातं येतंय तर त्याचा परिपाठ पडलाय, काय लक्ष द्यावं असंही असू शकतं. किंवा त्याला कुठलाही जाणीव न, शिवाजी महाराजांच्या बाबतीत ते असू शकतं पहिल्या 2 शक्यतेपेक्षा, की जाणीव न होऊ देता गपचूप निघून जाणं. कारण अफजल खानाच्या स्वारीच्या वेळेस अफजल खान पारच्या घाटात, पारच्या गावात येऊन राहिला, पण शेजारी पाजारी असलेले शिवाजी महाराजांचे सैनिक, इतर लोक अजिबात त्यांच्या दृष्टोत्पत्तीस पडू दिले नाही. दरवेळी जी शिवाजी महाराजांनी आखलेली युद्धनीती आहे, माणूस कधीही कळू द्यायचा नाही. उंबरखिंडीत कारतलब खान येईपर्यंत गप्प बसले, त्याच्या आधी येऊन लपून बसले. पण कारतलब खान ऐन आपल्या मोक्याच्या जागी आल्यावर शिंगाच्या, भेरीच्या, रणभेरीच्या, नौबतीच्या आवाजानं सगळे पेटून उठले. म्हणजे हीच शक्यता जास्त की लपून गपचूप करू, केव्हा काम केलं करूच द्यायचं नाही, या पद्धतीने ते वागले असले पाहिजे. प्रत्येक महत्त्वाच्या धाडसात स्वतःच पहिला पदन्यास कसणे हा सेनापतित्वाचा अत्यंत महनीय विशेष होता. हे अफजल प्रसंगानंतर सिद्ध झालेले आहे. म्हणजे कॉस्मॉटिक आरडा म्हणतो ते एवढ्या अर्थाने म्हणतो. अर्थात या कॉस्मॉटिक आरडाने एक शक्यता त्याच्या डोक्यातली आहे किंवा त्यानं ऐकलेली आहे ती व्यक्त केली आहे. मुघल दरबारातही तो विषय पुढे झाला. त्यामुळं तो एक भाग असं म्हणतोय की महाराजा जसवंत सिंगाच्या शेजारून जायचं आहे, तर महाराजा जसवंत सिंगाला शिवाजी महाराजांनी चाचपलं.
शिवाजी महाराजांच्या नेहमीच्या पद्धतीनं माणूस चाचपणं, त्याचा अंत पाहणं, त्याला जर मनातलं काय आहे ते ओळखणं हा प्रयत्न केला. चाचपलं म्हणजे काय केलं, त्यांनी आपल्याला अनुकूल होण्यासाठी काय करता येते याचा विचार शिवाजी महाराजांनी केला. याचा साकल्यानं पुन्हा एकदा विचार आपल्याला परत करायचा आहे. म्हणजे काय झालं, काय असण्याची शक्यता काय, किंवा आपण काल बोलू नाही गेलो त्या अर्थाने मी एकदा सांगूनही टाकतो. शिवाजी महाराजांनी काय केलं, हा जसवंत सिंग शाहिस्तेखानाला फारसा प्रसन्न नाही आहे. शाहिस्तेखानाच्या जरी तो गोटात त्याच्याबरोबर आलेला असला तरी त्याचं आणि शाहिस्तेखानाचं फारसं प्रेम नाही. म्हणून आपलासा होतोय का त्याचा प्रयत्न करण्याचा प्रयत्न केला. हे कस्माती गार्डाचं म्हणणं आहे बरं का, लक्षात ठेवायचं. म्हणजे अनेक अभ्यासक काय म्हणतात त्याचा विचार करून आपण पुढे जायचं. आपल्याला काय म्हणता येऊ शकतं याचाही विचार करायचा. 4, 5, 10 लोकांनी काय मत मांडले याचा अभ्यास करून आपल्याला आपलं मत मांडता येतं. चाचपलं फारसा प्रसन्न नव्हता. प्रसन्न न होण्याची 2-3 कारणं. त्यातलं पहिलं कारण की हा हिंदू राजा आहे, एका हिंदूनं दुसऱ्या हिंदूला मदत करावी ही त्याची भूमिका असू शकते. दुसरा विषय असा आहे की शाहिस्तेखान आणि याचा औरंगजेब आणि औरंगजेबाचा थोरला भाऊ दारा शिकोह याच्यासाठी जो संघर्ष झाला आणि त्या संघर्षात शाहिस्तेखानाच्या विरोधात हा होता, दारा शिकोह बरोबर हा होता, पण पराभव झाला तरी आता औरंगजेबाबरोबर राहतोय. म्हणजे शाहिस्तेखानाचं याचं जमत नाही आहे. पण आता निरुपाय आहे, दुसरा पर्याय नाही. एकाच सरकारी अधिकाऱ्याच्या हाताखाली 2 वेगळे पदावरचे लोक काम करीत असतात, पण त्या दोघात जमत नसतं, खडाष्टक असतं, समोरासमोर येत नाहीत. एकाच घरात सासून सून नांदत असते पण रोज भांडणं होत असतात. 2 जावा राहत असतात पण सारखं भांडणं होत असतात, तरी राहत असतात. तसं हा शाहिस्तेखानाबरोबर राहतोय. मग आपला असं करण्यासाठी काय करता येईल ते केलं. जयसिंगाकडे रत्नाच्या, माणकाच्या, सुवर्णाच्या पेट्या हळूहळू जायला लागल्या. म्हणजे याला सोनं नाणं असं दिलं आणि हळूहळू व्हायचा तो परिणाम झाला. आणि जसवंत सिंगाला या सुवर्ण मात्रेने काही एक दिसेनासे झाले आणि त्याने शिवाजी राजाला मदत केली. हे असं कस्मादी गार्डाला लिहितो. शिवाजी महाराज गेले आणि परत छापा घालून राजगडावर म्हणजे सिंहगडावर गेले, सिंहगडावरून राजगडावर गेले. हे यशस्वी कसं होऊ शकलं, जसवंत सिंगाचं त्यांना सहाय्य असलं पाहिजे अशी शक्यता आणि या शक्यतेच्या मागून हा विचार. या धाडसातील हे सगळ्यात महत्वाचं आहे. आपल्याला पाहिजे ती मोजकी माणसं शिवाजीराजाने घेतली, योग्य माणसं शिवाजीराजाने घेतली असंही तो म्हणतो. बरं, याच्याशिवाय दुसरं कोण काय म्हणतं, याच्याशिवाय सभासद कृष्णाजी आनंद सभासदांनी शिवाजी महाराजांच्या विषयानं बखर लिहून ठेवली. सभासदाची बखर म्हणतात तिला. त्या बखरीत त्यांनी काय लिहून ठेवलं या शाहिस्तेखानाच्या सगळ्या प्रकरणाबद्दल. राजियांनी आपल्या लष्करात मावळे आणि हुजूर लोकात निवड करून चखोट धारकरी बरोबर घेतले. निवडक 1000 माणूस काढले. वरकड लष्करामध्ये 2000 सडे राऊत फौजेत घेतले. म्हणजे 2000 लोक बरोबर घेतले, त्यातले 1000 वेगळे काढून आपल्या बरोबर घेतले. शाहिस्तेखान पुण्यास आला, ही खबर तहकीक आणवली. या शाहिस्तेखानात पुण्यात येऊन राहिले त्याच्याबद्दल सविस्तर माहिती घेतली. म्हणजे हेराशिवाय तर माहिती नाही आणि हेराच्याही बाबतीत त्यांनी पुढे खूप विषय लिहून ठेवला. राजे राजगडावरून सडे होऊन खाली उतरून निवडक लोक आणि लष्कर घेऊन चालले. राजगडावरून आले, पुण्याच्या जवळ आले की बाकीचे लोक आणि घोडे थांबवले आणि त्यातनं परत काही लोक घेतले आणि पुढे चालले. बाबाजी बापूजी आणि चिमणाजी बापूजी देश कुलकर्णी तर्फ खेडे, म्हणजे कुठले देश कुलकर्णी, खेडे बाऱ्याचे, हे दोघं बापूजी देशपांड्याची पोरं बाबाजी आणि चिमणाजी हे शिवाजी महाराजांच्या बरोबर निघाले. त्यांच्याबद्दल पुढचंही विशेष लिहिले. तर्फ खेडे म्हणजे यांचं गाव, नाव, पत्ता, ठिकाणा सांगितलं. तसं अजून एक विशेष सांगितलं. काय सांगितलं, हे दोघे बंधू बरोबर घेतले. हे दोघे बहुत शहाणे, शूर आणि राजे प्रीतिपात्र होते. म्हणजे हे दोघं कसे आहेत, शहाणे आहेत, युद्धात शूर आहेत आणि शिवाजी राजाची प्रीती असणारे आहेत, म्हणजे प्रेमातले आहेत. कारण लहानपणापासूनचे खेळगडे आहेत, बरोबर असणारे आहेत. आणि लहानपणीचे दोस्त असतात ना, ते कधी जागा देत नसतात, ती कायम बरोबर राहतात. कृष्ण सुदामा विचार करा, किंवा कृष्णाचे बाकीडचे बोबड्या, पेंद्या, लंगड्या, वाकड्या या दोस्तांचा विचार करा. कृष्ण भगवान कितीही मोठे झाले तरी या दोस्ताची आठवण कधी विसरले नाही. आणि लहानपणीची दोस्ती, लंगोटीतली दोस्ती त्यातलीच असते, ती कधीच चुकत नसते.
शिवाजी महाराज लहान असताना हे लाल महालात जेव्हा राहत होते त्यावेळी हे त्यांच्याबरोबर राहत होते. लाल महालात खेळायला हिंडत होते. मग लहानपणीचे सगळे खेळ खेळत असतील, भोवरा खेळत असतील, विटीदांडू खेळत असतील, जे देशी खेळ आहेत ते सगळे खेळत असतील, कबड्डी खेळत असतील, हुतुतू खेळत असतील, हम्मामा खेळत असतील, आंधळी कोशिंबीर खेळत असतील, अजून काय काय खेळत असतील, लुटुपुटीची तलवार ढाल खेळत असतील, लढाई खेळत असतील. या सगळ्यात शिवाजी महाराजांच्या बरोबर आहेत. त्यामुळे दोघांना एकमेकाचे अंतःकरण पाठ आहेत आणि एकमेकाचे अंतःकरण एक झालेली आहेत असे आहेत. म्हणून यांनी वो शब्द वापरला आहे. राजे यांचे प्रीतिपात्र असणारे हे दोघं आहेत. अजूनही काही लोक बरोबर आहेत. बांदलांच्या घरातले काही लोक आहेत, नेताजी पालकर आहेत, मोरोपंत पिंगळे आहेत, हे सगळे बरोबर आहेत. पण बांदल, नेताजी, मोरोपंत हे नंतर आलेले आहेत. हे मात्र लहानपणापासून शिवाजी महाराजांच्या बरोबर आहेत. ते स्टूल मागे ठेवा म्हणजे बसता येईल. राजाने अजून हे दोन बंधू बरोबर घेतले आणि याशिवाय नेताजी पालकर यांच्याबरोबरही थोडी फौज दिली. शिलेदार आणि हाशम मावळे मिळून 1000 फौज पेशव्यांबरोबर दिली. पेशवे म्हणजे मोरोपंत पिंगळे यांच्याबरोबर 1000 लोक दिले. 2 फौजा शाहिस्तेखानाच्या गोटाबाहेर अर्धकोशावर 2 तर्फा उभ्या केल्या. 2 बाजूला 2 फौजाची तुकडे उभे केले म्हणजे आत कुठेही संशय येऊ नये, माणसं का उभारलेत कळू नये, एकदम जास्त माणसाची गर्दी होऊ नये. 2000 लोकांची त्याचे 2 तुकडे केले म्हणजे घेतले 2000. त्यातले 400 आपल्याबरोबर घेतले आणि उरलेल्याच्या 2 तुकड्या केल्या. एक नेताजी पालकरांबरोबर, एक मोरोपंत पिंगळ्याबरोबर ठेवली म्हणजे 700 लोक. बरोबर आहे ना, गणित आहे ना बरोबर. 8 दुनी 1600 बरोबर. 800 बरोबर दिले. 400 आपल्याबरोबर घेतले आणि 400 मधले पुन्हा 200 बरोबर घेतले आणि 200 बाबाजी बरोबर, चिमणाजी आणि त्या दोघातले ते बरोबर दिले. महाराज स्वतः आत गेले, तर्फा उभ्या केला आणि खासे राजे नवाबाच्या गोटात चालले. नवाब म्हणजे राजा. शाहिस्तेखानाला नवाब हाही किताब आहे. त्याच्या गोटात चालले. सिंहगडावरून निघून रात्र पडण्याच्या वेळी महाराज पुण्यात आले. त्या दिवशी तारीख होती तारीख 5 एप्रिल 1663. चैत्र शुद्ध अष्टमी म्हणजे रामनवमीच्या आदला दिवस नाही, रात्र. 12 तासांनी रामराय जन्मायचे, दुष्टाचं पारिपत्य करायला यायचे. त्याच्या आधी अवघे हा नवा शिवाजी महाराजांचा अवतार. आणि मग रमजानच्या 6वीला मिती निवडण्याचं कारण ते शिवाजी महाराज, हा रमजानचा महिना आहे, 6वी मिती निवडण्याचं कारण ते आपण त्याचा विचारही केलाय का. औरंगजेबाच्या राज्यारोहणाचा तो साधारण आठवडा आहे किंवा वर्षपूर्ती आहे आणि त्यामुळं त्या काळात 10 दिवस 15 दिवस रोज रात्री दिवसा नौबती वाजवायचे आदेश आहे. बरोबर किती अभ्यास केला याचा विचार करा. म्हणजे प्रतिदिन रात्री दिवसा 10-20 वेळा मोठ्या मोठ्याने नगारे वाजवण्याचे आदेश आहेत. मोगली शिबिरातली प्रथा आहे. का वाजवलं? औरंगजेबाच्या राज्यारोहणाचा हा आठवडा आहे म्हणून उत्सव चालू आहे, वार्षिक उत्सव. आणि मग सभासद पुढे म्हणतो, बाबाजी बापूजी चिमणाजी बापूजी खेडेकर पुढे चालले. आता ते पुढे चालले, त्यांच्या पाठीवर कुल लोक आणि राजे चालले. ताम्राचे दळफार, ताम्र म्हणजे मुसलमान. ताम्राचा अर्थ काय? ताम्र म्हणजे तांबूस दिसणारे, ताम्र म्हणजे लाल लाल दिसणारे. पुढे या, इथं बसा, तिथले एक सतरंजी द्या, टाक तेव्हा त्या कोणाड्यात आहे, टाका यांना. ताम्रांचे दळफार म्हणजे शाहिस्तेखानाचं दळफार किती? 1.5 लाखाच्या घरात आहे. लाख तो घेऊन आलाय, मागणं जाफर खान वजीर घेऊन आलाय, त्याचंही मोठं आहे. कुल लोक राजे चालले, ताम्राचे दळफार. जागाजागी लष्करात राजास कोण लोक म्हणून चौकशी झाली. कोठे गेले उतारले? तो कटकातील लोक. चौकी पहाऱ्याला गेलो होतो असं राजांनी सांगितलं. चौकशी होणारच ना, जागे आहेत लोक, गस्ती पहाऱ्याचे लोक जागे आहेत. पण त्यांना रोजच्या शिवाजीराजांनी काय सांगितलं? आम्ही कटकातील लोक म्हणजे तुमच्याच सैन्यातले लोक. कुठे गेलता? चौकी पहाऱ्याला. इकडच्या भागात राहतोय आणि तिकडच्या बाजूला आम्हाला रात्रीची गस्त होती. छबिन्याचे लोक, आम्ही गस्तीला गेलो होतो ना आता माघारी चाललोय. असे बोलत बाबाजी बापूजी आणि चिमणाजी बापूजी पुढे पुढे गेले. मग महाल गाठला तरी रात्री आत प्रवेश कसा करावा हा प्रश्न होताच. पण मोठ्या युक्तीने महाराजांनी ही गोष्ट सोडवली. सभासदाच्या बकरीत असा उल्लेख आहे. अजूनही काही उल्लेख आहे. याशिवाय 91 कलमी बकरीत एक विशेष महत्त्वाचा उल्लेख आहे.
ही कसं सोडवलं, प्रत्येक गुंता कसा सोडवला, एकाचा संदर्भ साखळी जोडताना दुसऱ्या संदर्भाची साखळी जोडली की मग काही गोष्टी सुटतात. आदरणीय बाबासाहेब पुरंदरे निनादराव बेडेकर हा विषय कायम बोलताना सांगायचे. 91 कलमी बकरीत 96वा कलम असा आहे, शिवाजी महाराजांच्या शाहिस्तेखानाचं सगळं प्रकरण आहे त्यात हे लिहिलं आहे, माळी पुणेकर तो नित्य फुले शाहिस्तेखानास देत होता. पुण्यातला माळी शाहिस्तेखानाला त्या लाल महालात रोज फुलं द्यायचा किंवा बागकाम करायचा तिथलं. त्यानं काय केलं, त्याचा मेहुणा राजापाशी राजगडावर होता, त्याचा रोज खानाच्या छावणीत लाल महालात जाणं येणं असल्यामुळं त्यानं भेद केला. त्याने तिथली गुप्त वार्ता सगळी महाराजाला सांगितली, त्याच्या हाते भेद केला, त्याच्याकडून सगळ्या वार्ता काढल्या. शिवाजी महाराजांनी त्याच्याबद्दल त्याला काय दिलं, 500 होन देऊ केली. लक्षात ठेवा, म्हणजे गुप्त बातम्या काढण्यासाठी शिवाजी महाराज किती पैसे खर्चतात याचाही विचार करायचा. हेरासाठी पैसे अफाट खर्चतात. 500 होन त्याला दिले. लाल महाल येथे खिडकी बागेमध्ये जावयाची होती, त्या स्थळी माळ्याचं घर होतं. बागेत जाण्या येण्यासाठी खिडकी, खिडकी म्हणजे लहानसा दरवाजा, लाल महालातून बाहेर जायला. खिडकी म्हणजे आपण ज्या अर्थानं भिंतीच्या मध्यावर असते ती खिडकी म्हणतो ती नाही, लहानशी जाण्या येण्याची वहिवाटीचा रस्ता होता. त्याच्या शेजारी माळ्याचं घर होतं. रात्री येऊन आंबिलवोहोळ येथे स्वार घोडे ठेवून, आंबिलवड्यापाशी सगळे घोडे स्वार ठेवले, तेथून पाय उतार होऊन राजे मावळे जागोजागी ठेवून माळ्याच्या समोर रस्ता दाखवला, चला माझ्या मागं म्हणून. खिडकी समोर खुद्द राजे आले, खिडकी उघडून लाल महालात प्रवेश करते झाले. 91 कलमी बकरीतला विषय. माळ्याने काय काम केलं, काय नुसत्या बातम्या दिल्या एवढ्यावर थांबत नाही, बित्तम बातमी सांगितली. कदाचित माळ्यानं सांगितल्याप्रमाणे शिवाजी महाराजांनी आरेखन करून ठेवलं असावं, म्हणजे नकाशा केला असावा. खिडकी कुठं आहे, लाल महाल तर डोळ्यात पाठच आहे, पण कुठल्या खोलीत आहे त्यानं सांगावं लागतंय ना. आपण जायचं एका खोलीत आणि दासायचं दुसऱ्याच खोलीत, कसं काय भागायचं. बरोबर इच्छित जागेवर गेलं पाहिजे, छापा घालायचा तर तेच घातलं पाहिजे. त्यानं जे सांगितलं त्याप्रमाणे आरेखन केलं, त्याचं डोक्यात ठेवलं, पक्क केलं. अभ्यास, तर्क, निरीक्षण या सगळ्या गोष्टीचा वापर करून बरोबर छापा घातला. सभासद पुढे बोलतो, 200 माणूस त्यांनी निवडून खासा राजियाने अंगेच चिमणाजी बापूजी सांगून बाड कट्यारीने चिरून आत शिरले. म्हणजे काय, म्हणजे शाहिस्तेखान लाल महालात आल्यावर बायका माणसं म्हणजे जनाना राहण्यासाठी जागोजागी पडदे सोडले होते ना, त्याला बाड म्हणायचं, पडदे म्हणजे ते कट्यारीने चिरले. चिमणाजी आणि राजे दोघं बरोबर आहेत, पुढे आहेत, ते कट्यारीने चिरले. पुढं पुढं कापत कापत शिवाजी महाराज पुढे चालले. डेऱ्यात डेरे, 7 वाडाचे डेरे तितके फाडून चिरून आत गेले. आत तंबू 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 केल्यासारखं, डेरे म्हणजे तंबू, पण इथं आपल्याला ते महाल असं अपेक्षित आहे. ते 7 बाड चिरत चिरत आत गेले. जनान्याच्या जागी शिवछत्रपतीच्या रूपाने प्रत्यक्ष मृत्यू आपल्या समोर उभारलाय, हे त्या शाहिस्तेखानाला पाहिल्यावर त्याची अवस्था काय झाली असेल कल्पना करण्यासारखं आहे. जसवंत सिंगापासून तो दूर होता, सैन्याचा बाकीच्याचाही त्याचा काही उपयोग नव्हता. पण खानाच्या बायकांनी, आता तिथं मत्तीला येणाऱ्या फक्त त्याच्या बायका, जनान्याशिवाय कोण नाही, खोजे नोकर सगळे बाहेर राहिले. आत खोलीत गेल्यावर काय असतं, खानाच्या बायकांनी भीतीने एकच आकांत मांडला. तेथे असलेले दिवे गडबडीने मालवले, म्हणजे दिवे विजले, फुंकून विजवून टाकले, अंधार व्हावा, दिसू नये, कोण कुठे आहे कळू नये म्हणून. शिवछत्रपती बरोबरच्या लोकांनी अंधारात खडग चालवले. काही बायका त्यात कापल्या गेल्या. ही आरडाओरड ऐकता शाहिस्तेखानाचा वडील मुलगा फतेह खान हा धावून चालत आला, धावून आला. घाबरून पळण्याचा रस्ता शोधित असलेल्या बापावरचा बाका प्रसंग त्यानं ओळखला आणि शिवाजीराजाच्या शिपायांना तो बोलला, अरे शिपाया, आपला जीव वाचवण्याचं सोडून ते धोक्यात का घालीत आहेस, काय शोधतोयस. या बोलण्यामुळे त्याला शाहिस्तेखान समजून मराठ्यांनी त्याच्यावर वार काढला आणि त्यात हा फतेह खान मेला. असे घटका 2 घटका होते. एवढ्यात सोड पाहून नवाब बायकातून एकीकडे होऊन तलवारीस हात घातला.
बायकामध्ये येतो, अंधारात आहे, पण त्यानं तलवार कुठं आहे त्याचं लक्ष आहे, त्यानं तलवारीस हात घातला आणि तो तलवारीस हात घालतोय हे पाहून राजांनी नजर धरून त्याच्यावर वार काढला. खानाची 3 बोटं उडाली, थोर गलबला झाला. म्हणजे शाहिस्ते खानाचं काय झालं, त्याच्यावर वार शिवाजी महाराजांनी अंधारात काढला, पण 3च बोटं त्याची पडली. म्हणजे या अर्थाने सगळा विचार सभासदांनी लिहून ठेवला, 91 कलमी बकरीत लिहून ठेवला. आपण अनेक साधनात काय लिहिलं याचा विचार करतोय. शाहिस्ते खान कसा परास्त झाला, काय काय गोष्टी कराव्या लागल्या, साकल्याने एका ठिकाणी साखळी मांडता येते. सैन्याने बाकी सगळं झालं, अनेक गोष्टी घडल्या. आरडाओरड गोंधळ वाढला आणि गोंधळाचा फायदा घेऊन शिवाजी महाराज आणि त्यांचे लोक निघून गेले. गनिमाया म्हणून कालवा सुरू झाला. शिवाजी महाराजांच्या लोकांनी आत्मदार उघडलं. कुणी उघडलं माहित नाही. आत काही लोक होते, देवडीवरचे लोक कापले, नगरखान्यात गेले. नगरखान्याचे लोक असा झोपता काय, वाजवा नौबती म्हणून सांगितल्या. नौबती वाजायला लागल्यामुळे गोंधळ सुरू झाला. लोकांना वाटलं की ही नौबत त्या राज्यारोहणाच्या समारंभाच्या वाढदिवसातलीच आहे, काय आपल्याला त्रास नाही. पण बाहेर जरा गोंधळ लक्षात आल्यावर एका शिपायानं भिंतीला शिडी लावली, शिडीतनं आत उडी मारली. लाल महाराज मराठी काही झोपलेले नव्हते, आत उडी मारल्यासरशी त्याला कापून टाकलं, शिल्लकच ठेवलं नाही. पण सगळ्या गोंधळाचा फायदा घेऊन शिवाजी महाराज आणि त्यांचे लोक दरवाज्यातून गनिमाया म्हणून तेच बाहेर पळत सुटले. आतली बाहेर आणि बाहेरच्या आत. कुठून कोण आलं कुणालाच कळायला मार्ग नाही. या सगळ्या गोंधळात शिवाजी महाराज मात्र संधी साधून सिंहगडावरती निघून गेले आणि आतमध्ये अनेक लोक मरून पडले. काय काय झालं, शाहिस्ते खानाची बोट तुटले, पोरगा थोरला फतेह खान मेला, 2 पोरं जखमी झाले, 1 सेनापती ठार झाला, 6 स्त्रिया मेल्या, 8 घायाळ झाल्या, 40 सैनिक शाहिस्ते खानाचे मेले. महाराजांचे 6 सैनिक मेले आणि 40 लोकाला किरकोळ जखमा झाल्या, त्यात बांदलालाही जखम झाली. हे सगळं वर्णन या पद्धतीचं आहे. याशिवाय मग दुसरं वर्णन अजून कुठं आहे, इंग्रजांनी आपला पत्रव्यवहार लिहिला त्यात ते आपल्याला सापडतं. म्हणजे इंग्रज राजापुरात राहतात, मद्रासात राहतात, सुरतेत राहतात किंवा मुंबईत राहतात, पण आपल्या एकमेकाशी पत्रव्यवहार करीत असताना शिवाजी महाराजांच्या बातम्या काढतात आणि काढलेल्या बातम्या दुसऱ्याला कळवतात. तारीख 25 मे 1663 सुरतेहून मद्रासला एक पत्र लिहिलं गेलं. त्यात इंग्रजांनी पत्र लिहिलं सुरतेतून मद्रासला, म्हणजे सुरतेला कुठून गेलं, इथल्या महाराष्ट्रातल्या लोकांकडनं, कुठेतरी राजापुरातल्याकडनं, वेंगुर्ल्याकडनं किंवा अजून कुणाकडून तरी बातमी गेली. शिवाजी महाराजांच्या या सगळ्या गोष्टीनंतर 1.5 महिन्यानंतरची बातमी आहे. शाहिस्ते खानाच्या सैन्याचा तळ पडला असता शिवाजीने स्वतः 400 लोकांशी खानाच्या तंबूत शिरून तेथे त्याने 50 मानकरी ठार केले, खानाला जखमी केले, 12 बायका मारल्या, 6 जखमी झाल्या. वडील, मुलगा आणि जावई यांना ठार करून अजून 2 मुलगे जखमी झाले. इंग्रजांची बातमी किती खोल काढलेली आहे. शिवाजी महाराजांनी छापा घेतला आणि काय काय केलं सगळं लिहिलं. खानाची मुलगी नेली. इंग्रजांच्या पत्रात हा एक उल्लेख मात्र आहे बरं का, म्हणजे बाकी कुठं नाही, पण इंग्रजांच्या पत्रात एक उल्लेख आहे. खानाची मुलगी एक गायब झाली. तिचं काय झालं इतिहासात सापडत नाही, माहीत नाही, सापडत नाही. पण आपल्याकडच्या साधनात कुठेही खानाची मुलगी आणि आपल्या नीतिनियमाप्रमाणे शिवाजी महाराजांनी अशी कुठली मुलगी म्हणजे त्यांच्या माणसाने पळवून नेली असेल ही शक्यता सुद्धा नाही. बाई माणसाला, लहान मुलाला, वृद्धाला आणि जो हत्यार टाकील त्याला शिवाजी महाराजांनी कधी त्रास दिलेला नाही. इथं मात्र बायका मेल्या, पण अंधारात निरुपाय होता. कोण मेलं, कोण जगलं, कोण तलवारीखाली आलं अंधारात कळलं नाही, म्हणून बायका मेल्या. शिवाजी महाराजांचा इथला जो विषय बायका मरण्याचा तो या अर्थाने विचार करायचा. इथली मुलगी नेली ही बातमी मात्र इंग्रजांनी लिहिली आहे, पण यात आपल्याकडं कुठल्याही साधनात त्याला सतर्कता पुरावा प्रबळ करणारं साधन नाही. आणि आपल्या एकूण वर्तनाप्रमाणे जर मुलगी नेली तर प्रत्येक युद्धात कुठेतरी बायका सापडल्या असतील, त्यात कुठं नेलेल्या नाहीत. या अर्थाने यातही नेलेल्या नाहीत. उलट बायकाचा सन्मान शिवाजी महाराजांनी केलेले अनेक उदाहरणं आहेत. सुरतेत आहे, दक्षिण दिग्विजयात आहे, खूप ठिकाणी शिवाजी महाराजांनी बायकाला अजिबात त्रास दिलेला उपलब्धता सापडत नाही. उलट सन्मान केल्याची उपलब्धता आहे. म्हणून शिवाजी महाराजांनी इथली मुलगी नेली नसावी. काय गायब झाली, कुठे गेली हे मात्र माहीत नाही. पुष्कळ खजिना सुद्धा बरोबर नेला इंग्रजांनी लिहिलेल्यात आहे. शिवाजीच्या माणसापैकी 6 मयत झाले, 40 जखमी झाले.
जसवंत सिंगाचे 10,000 घोडेस्वार काही विरोध न करता फक्त पाहत उभे राहिले. शाहिस्ते खानाचा काटा आपल्या मार्गाने काढला जावा असं जसवंत सिंगाची इच्छा होती, मात्र ते शिवाजीराजांनी केली. त्यामुळे शाहिस्ते खानाच्या या बाबतीतल्या शिवाजी महाराजांच्या छाप्याला जसवंत सिंगाने अप्रत्यक्ष मदत केली असं इंग्रजांनी म्हणून ठेवलं. माझं कन्फ्युजन झालं जरासं, रोजची वेळेची असल्यामुळं. मला वाटतं 9:15 वाजलेत, पण 8:30 पर्यंत चालायचं आहे आपल्याला, अजून 15 मिनिटं. खानाच्या मुलाने एखाद्या, जेव्हा जसवंत सिंग सांत्वनाला आला पुन्हा, त्यावेळी सांत्वनाला आला म्हणजे सगळा छापा झाल्यावर सगळ्यांनी आता शाहिस्ते खानाचा एवढा त्रास झाला, छापा पडला, बोटं तुटली, वार्ता कळल्यावर मोठा आपला सरदार आहे, भेटीला जाणं आवश्यक आहे म्हणून भेटीला गेले. खानाच्या मुलाने एखाद्या सामान्य शिपायाप्रमाणे ओरडून जसवंत सिंगाला बोलला, उद्देशून बोलला, हे शिपाया तू आपला जीव बचावून, नाही हे दुसराच विषय आला. खानाचा पोरगा जे बोलला तेच पुन्हा इथं त्यातही लिहिले गेलेलं आहे. पुढं मात्र जेव्हा जसवंत सिंग भेटायला आला तेव्हा जसवंत सिंगाला शाहिस्ते खान बोलला की मला असं वाटलं की तू शिवाजीराजांचा पाठलाग करताना किंवा त्यांच्या विषयानं बघत असताना तू मेला, तू भेटीला कसं काय आला. म्हणजे याचा अर्थ सरळ सरळ असा आहे की तू असताना शिवाजीराजे इथपर्यंत आले, याचा अर्थ तू शिवाजीराजाला सामील आहे. सरळ सरळ आक्षेप ठेवलेला आहे. म्हणजे हेही एका पत्रात आहे, शिवकालीन पत्रसार संग्रहात ते आहे. दुसरं एक पत्र आहे तारीख 24 मे 1663, म्हणजे 1 मे 25 मेच आहे, ते मद्रासहून सुरतेला गेलेलं आहे, नाही सुरतेहून मद्रासला गेलेलं आहे. आणि दुसरं जे आहे ते रॉबर्ट फेडरर आणि गिफर्ड या दोघांनी मिळून लिहिलं आहे, कोल्हापुरातून ते सुरतेला लिहिलेलं आहे. त्यात त्यांनी काय म्हटलंय, शाहिस्ते खान मेलेला नसून घायाळ आहे, त्याचा एक मुलगा मेला, 2 घायाळ झाले, 6 स्त्रिया मेल्या, 8 घायाळ झाल्या, त्याचे 40 अंगरक्षक जागीच मरून पडले. शिवाजी महाराजांनी त्याचे 40 अंगरक्षक मारले. मेलेले लोक कोण आहेत ह्याचा अंदाज इथे घ्यायचा. लाल महालात आत राहणारे आहेत म्हणजे अंगरक्षक आहेत, जवळचे आहेत. या घटनेत स्वतः शिवाजीने मुख्य भूमिका वठवली, म्हणजे हे कोणाकडून करून घेतलं नाही, स्वतः शिवाजीराजे यात प्रमुख आहे. शिवाजी महाराजांच्या बाबतीत अनेक लोक वेगळे आक्षेप घेतात. त्यात काही आक्षेपात असा आहे की शिवाजीराजांनी सगळी युद्ध जी काही केली गेली ते दुसरे लोक समोर घातले आणि त्यांच्या मार्फत केले. शिवाजीराजे स्वतः युद्धात नाही आहेत. उदाहरणार्थ त्यांना म्हणताना म्हणायचं आहे की बाजीप्रभूंच्या खिंडीतला भाग शिवाजी महाराज कुठं आहेत, तानाजी मालुसऱ्यांनी किल्ला घेतला, शिवाजी महाराज कुठं आहेत. सगळ्याच गोष्टीत सगळीकडे राजा स्वतः समोर असतो असं नाही, पण शिवाजी महाराज बहुतेक सगळ्या युद्धात स्वतः समोर आहेत. अफजल खान, फतेह खान, रुस्तुम जमाल, फाजल खान, सिद्दी जोहरच्या वेड्यातून बाहेर पडताना, पुढे गेल्यावरती पिशाळ्याच्या पायथ्याला, कोकणात उतरले, राजापूर वगैरे जिंकलं त्यावेळेस, म्हणजे मी उदाहरणं सांगतोय, सुरतेत गेले त्यावेळेस, आत्ता शाहिस्ते खानाच्या छाप्यात एकही युद्ध शिवाजी महाराजांचं असं नाही आहे की त्यात ते नाही आहेत. शिवाजी महाराज प्रत्येक ठिकाणी हजर आहेत, पण काही ठिकाणी माणूस पाठवला तो काम करतो त्याप्रमाणे चालत असतं. स्वतः शिवाजी महाराजांनी त्याप्रमाणे प्रमुख भूमिका वठवली. यात सगळ्यात आघाडीवरती ते आहे. शाहिस्ते खानाच्या शिबिरात येताना आणि जाताना आपल्या 10 सहस्त्र सैनिकांशी जसवंत सिंग पाहात उभा राहिला. पुन्हा हा उल्लेख जसवंत सिंगाचा दुसऱ्या इंग्रजांच्या पत्रात तसाच येतो. त्याने परतताना किंवा जाताना शिवाजीराजाला मुळीच अडवले नाही. त्यामुळे असे निश्चितपणे सर्वांना वाटते आहे की संरक्षणाची हमी देऊन त्याने शिवाजीराजाला हा सल्ला दिला की तुम्ही छापा घाला, मी तुमचं मदत करतो. जसवंत सिंगाबद्दल आक्षेप येतो तो इथे येतो. म्हणजे आपण आता विचार करतोय कोणी कोणी साधनात काय लिहिलायचं बरं का. पुढे दुसराही विचार करायचा आहे. डचांच्या साधनात सुरतमधून त्यांनी डायरेक्टरला लिहिलेलं पत्र आहे, गव्हर्नर जनरलला. मोगलांचा बडा सरदार शाहिस्ते खान याच्याबरोबर शिवाजीने रात्री आपल्या 1 सहस्त्र सैनिकांशी अकस्मात छापा घातला. आपल्या अंगरक्षकाची एक सबंध तुकडी कापून काढून त्याने वडील मुलाला ठार मारले, त्याच्या वडील मुलाला ठार मारले. त्याच्या स्त्रियांना पळवून नेले आणि परतताना चांदी, सोने, रत्नाची चांगली लूट घेऊन शिवाजीराजा पळून गेला. इथंही डचाच्या पत्रव्यवहारात काय आलंय, एक मुलगी खानाची नेली. इंग्रजांच्या डचांच्या हे असणं स्वाभाविक आहे, कारण आमचा स्वाभिमान जिथं आहे ते त्याला ठेच लागावी, आपला आदर्श संपुष्टात यावा म्हणून हे आहे. पण आता इतिहासात काय असेल
त्यांच्या वार्ता कशा आल्या माहीत नाही. पुढं जाफर खानाच्या बायकोनेही या विषयाने काही काढलेले उद्गार आहेत की आपली मुलगी त्याने पळवून नेली, याला ठार मारा, शिवाजीराजाला मारा, संपवा, अशा अर्थाने ती बोलणारी आहे. म्हणजे मोगली साधनातही तसा उल्लेख काही ठिकाणी आहे. शाहिस्तेखानाला शस्त्राचा घाव लागला पण तो वाचला. राजा जसवंत सिंग या घटनेच्या वेळी अवघ्या 2-3 कोसावर पुण्याच्या जवळ होता, पण त्याने या घटनेकडे दुर्लक्ष केले. त्यामुळे तो या शिवाजीराजाच्या दोघांमध्ये गुप्त संकेत आधीच ठरला होता अशी वार्ता आहे. म्हणजे ही कर्णोपकरणी चर्चा आहे. हे डचाने लिहिलेल्या पत्रात आहे. म्हणजे हे सगळं आहे. याशिवाय कॉस्मो दी गार्डाच्या वर्णनात अजून एक गोष्ट आहे. जसवंत सिंग हा हिंदू राजा आहे, शिवाजी हाही हिंदू राजा आहे, आणि त्याने या गोष्टीचा उपयोग करून, शिवाजी महाराजांनी कशाचा उपयोग करून घेतला? दोघांच्या हिंदू असण्याचा उपयोग करून घेतला आणि जसवंत सिंगाला आपल्या बाजूला करून घेतलं. एका रात्री त्याने सोने, हिरे, चांदी, रत्ने यांची फार मोठी भेट जसवंत सिंगाला पाठवली. अत्यंत उत्कृष्ट तोफाही त्याला पाठवल्या. त्यामुळे जसवंत सिंगाचा बुरुज ढासळला. म्हणजे जसवंत सिंग शिवाजीराजाला अनुरक्त झाला. ही परक्यांची साधनं बोलतात. आहे नाही माहीत नाही, पण जसवंत सिंगाने शिवाजी महाराजाला विरोध केला नाही एवढं मात्र पक्क. त्याला कळूच दिलं नाही असा आपला मराठी बाणा. शिवाजी महाराजांनी स्वतः या विजयानंतर राजगडावर आल्यावर पत्र लिहिलं. कुणाला पत्र लिहिलं? रावजी सोमनाथांना पत्र लिहिलं आहे. त्याचाही विचार आपण करणार आहोत. शाहिस्तेखानावरील आक्रमणाच्या स्वरूपाचे स्पष्टीकरण करणारे स्वतः शिवाजीराजांचे पत्र आहे. या पत्राचा उल्लेख इंग्रजांनी केला आहे. फिलिप गिफर्ड तारीख 12 एप्रिल 1663 त्याने राजापुरातून सुरतला पत्र लिहिलं. म्हणजे मी मगाशी पण सांगत होतो इथून तिकडे गेलं, मग राजापुरात बातमी पहिल्यांदा जाणार इथं झालेली. फिलिप गिफर्ड म्हणजे कोण लक्षात येतोय का? राजापूर जेव्हा शिवाजी महाराजांनी लुटलं तेव्हा जो कैदी म्हणून टाकला होता तुरुंगात तो इंग्रज, तो सुटला. पुढं सुटल्यानंतर ना अजूनही यांचं वार्ता काढायचे काम चालू आहे आणि आपल्या ऑफिसला कळवायचं काम चालू आहे. रावजी पंडित याचं आणि त्याचं संभाषण झालं. फिलिप गिफर्डनं ते पाठवलं. त्यात त्यांनी लिहिले, महाराजांनी लिहिले. रावजीनं सांगितलं मला महाराजांनी पत्र लिहिलं, महाराजांनी काय केलं ते सांगितलं. रावजीनं त्याला सांगितलं आणि त्यांनी पत्रात लिहिलं. रावजी पंडित परत आला आहे. आल्याबरोबर मला बोलून तहाची कलमे ठरवण्यासाठी त्वरित कोणातही मला सांगा म्हणून त्याने पाठवून द्या म्हणून मला सांगितलं. त्याने सांगितलं काल राजाने रावजीला स्वतः पत्र लिहिलंय. त्यात त्याने लिहिलंय शिवाजी 400 निवडक लोकांनिशी जातीने शाहिस्तेखानाच्या तंबूत गेला. शिवाजी महाराजांनी लिहिलेलं पत्र रावजी सोमनाथाला आहे ना, त्यात त्यांनी लिहिलंय की 400 लोकांनिशी तंबूत गेला. लगेच त्याने पारा साप मारला. शाहिस्तेखानाचा वडील मुलगा जावाई, त्याच्या 12 बिब्या म्हणजे बायका, 40 मोठे दरकदार, मोगलाचा सेनापती इतके प्राण हरण करून खुद्द शाहिस्तेखानाला आपल्या स्वतःच्या हाताने जखमी केला. शिवाजी महाराजांनी लिहिलेलं पत्र आहे. महाराजांना असं वाटलं तो मेला, पण नंतर तो जिवंत आहे असं ऐकलं. त्यानंतर आणखी 6 बायका आणि 2 मुलगे शिवाजीराजांनी ठार केले. या सगळ्या भानगडीत राजांचे 6 लोक आणि 6 लोक मेले आणि 40 जखमी झाले. 10,000 घोडे, हे पुढचं हेच आहे. 10,000 घोडेस्वाराचा अधिपती असणारा राजा जसवंत सिंग समीपासून पाठलाग न करता स्तब्ध राहिला. शिवाजी महाराजांनी लिहिलेलं नाही. त्यावरून त्याचे यात अंग होते असं सगळ्यांना वाटतंय. म्हणजे याच्यावरून आपण म्हणायचं की त्यानं शिवाजी महाराजांनी लिहिलेल्या पत्रात त्याचा उल्लेख नाही. रावजीने काय सांगितलं? रात्री आमच्या महाराजांनी छापा घातला, शाहिस्तेखानाला परास्त केलं, अमकं केलं, त्याला स्वतःला जखमी केलं, त्याचे एवढे लोक गेले, एवढं महाराजांनी मला पत्रात कळवलं. म्हणजे इतका सगळा विचार साकल्याने त्यावेळेसच्या साधनात आपल्याला सापडतो. म्हणून मग सगळा अन्वय काढत असताना शिवाजी महाराजांनी किती लोक घेतले, कसे आत गेले, काय केलं, स्वतः कुठं होते, मागं होते का पुढं होते, स्वतः छापा घातला, स्वतः शिवाजी महाराजांची समजूत झाली की खान मेला, पण खान जिवंत राहिला. शिवाजी महाराज बाहेर पडले, सुखरूप गेले. यात जसवंत सिंगाची मदत केली असं सगळ्या लोकांचं म्हणणं आहे. जसवंत सिंगाने काही शिवाजी महाराजाला विरोध केला नाही हे तर पक्का आहे,
पण मदत केली हे काही खरं वाटत नाही. असेल तर तेही सांगता येत नाही. जसवंत सिंगाच्या काही कागदपत्रात पुढे उपलब्ध झालं किंवा मराठी कागदपत्रात उपलब्ध झालं तर सांगता येत नाही. पाहू म्हणजे एवढा साकल्याने सगळ्या छाप्याचा विचार आपल्याला करणं आहे. शाहिस्तेखानाच्या या छाप्याच्या दृष्टीनं दुसरा एक विवादाचा प्रश्न आहे. तो शाहिस्तेखानाचा छापा शिवाजी महाराजांनी घातला, तो शिवाजी महाराज लाल महालात घातला. म्हणजे शाहिस्तेखान लाल महालात होता की बाहेर त्याच्या वेगळा तंबू होता, असा एक विचार. म्हणजे अनेक ठिकाणी डेरे गेले, डेरियात गेले, पाडेचिरीत गेले अशा अर्थाने येतं म्हणून येतो. काही ठिकाणी मग तसा विचार येतो की शामियान्यावर तंबूवर छापा घातला. शाहिस्तेखान लाल महालात होता की शामियान्यात राहत होता असा विचार त्यामुळं व्यक्त करावा लागतो किंवा यावेळेस त्या अर्थाने विचार करावा लागतो. सभासदात उद्धृत केल्याप्रमाणे राजे डेरियात पडदे फाडून आत गेल्याचा उल्लेख आहे. सभासदाने तर तोंडी शब्द घातलेत शिवाजी महाराजांच्या. शाहिस्तेखानाच्या तोंडी शब्द घातलेत. शिवाजी लबाडीत फार निष्णात आहे. ज्यावेळी तो माझ्या शिबिरात शिरला त्यावेळी जमिनीपासून 40 हात उंच उडी घेऊन तो माझ्या शिबिरात शिरला. आता ही शाहिस्तेखानाच्या तोंडात घातलेली सभासदाची वाक्य आहेत. दुसरा विषय, चिटणीसाच्या बकरीत तंबूचा उल्लेख केला आहे. एस्क्लारिएट, थेवेनॉट आणि फ्रायर हेही परदेशी लोक आहेत. त्यांच्याही कागदात तंबूचाच उल्लेख आहे. आर्म म्हणतो ते मध्यरात्रीनंतर शाहिस्तेखानाच्या तंबूत शिरले. हाताला भयंकर घाव होऊन शिवाजी महाराज परतले. शाहिस्तेखान मात्र वाचला. ॲबेकारे म्हणतो मोगल सेनापती म्हणजे शाहिस्तेखान आपल्या सैन्यापासून दूर अशा तंबूत आपल्या रंगेल वासनाची तृप्ती करीत राहत होता. तिथं हा छापा घातला. म्हणजे हे सगळे लोक तंबूचं समर्थन करतात. आणि शिवाजी महाराजांच्या विषयानं दुसरे लोक काय लिहितात, शिवदिग्विजय नावाची बखर आहे छत्रपती शिवाजी महाराजांच्या अर्थाने लिहिलेली. त्यात शिवछत्रपतीचा राहण्याचा वाडा हेच शाहिस्तेखानाचे निवासस्थान होते आणि तिथं छापा घातला असा उल्लेख आहे. शिवप्रताप नावाचा ग्रंथ आहे त्यातही हाच उल्लेख आहे. गारडाचा उल्लेख आहे तो हाच आहे. कांचा की तिथं लाल महालात छापा घातला. जदुनाथ सरकार ग्रँड डफ हे सुद्धा या अर्थाने लाल महालाचाच उल्लेख करतात. म्हणजे परस्पर विरोधी जरी असलं तरी लाल महाल की ज्याला आपण काय म्हणतो तंबू हा विचार करण्यासारखा विषय आहे. डॉक्टर बाळकृष्ण नावांनीचे एक इतिहासाचे अभ्यासक होते जुने. त्यांनी शिवाजी महाराजांवर चरित्र ग्रंथ मोठा लिहिलेला आहे. ते मूळचे पंजाबातले आहेत पण त्यांना छत्रपती शाहू महाराज, राजर्षी शाहू महाराज जे कोल्हापूरचे आहेत, त्यांनी कोल्हापुरात आणले इतिहासाचा अभ्यास आहे म्हणून. आणि एका कॉलेजचं प्राध्यापकपद दिलं आणि पुढे त्याच कॉलेजचे प्राचार्यही झाले. त्यांनी शिवाजी महाराजांवर अभ्यास करायला शाहू महाराजांमुळे प्रेरित झाले. आधी अभ्यास होता पण ग्रंथ लिहायला प्रेरित झाले आणि त्यांनी ग्रंथ लिहिला शिवाजी महाराजांवर. शिवाजी द ग्रेट असं त्याचं नाव आहे. 2 व्हॉल्यूम आहेत त्याचे. आता त्याचं मराठी भाषांतरही झाले. जयसिंगराव पवारांनी एक केले आणि अजून एक झालेलं आहे. 2 भाषांतर आहेत. त्या ग्रंथात त्यांनी लिहिलेलं आहे आपण समकालीन पत्रव्यवहाराच्या विश्वसनीय पुराव्याकडे दुर्लक्ष करू शकत नाही. इतक्या साध्य गोष्टीच्या माहिती संबंधात त्यांची चूक असण्याची शक्यता नाही. मला असे वाटते की शाहिस्तेखान आणि त्याचा परिवार लाल महालाच्या आवारात, लाल महालातच एखादा तंबू असेल आणि त्यात असतील. म्हणजे त्याने अजून तिसरं मत व्यक्त केलं. महालाचा परिसर मोठा आहे, खोल्या काही आहेत आणि काही मोकळा अंगण आहेत, त्यातही तंबू उभारला असेल. आता हे मत घ्यायचं की अजून काही घ्यायचं विषय वेगळा. मला तर वैयक्तिक असं वाटतं की लाल महाल म्हणजे शिवाजी महाराजांचा राहता वाडा आणि त्या वाड्यात त्यालाच शिबिर म्हटलं आहे. शत्रूचं शिबिरात म्हणजे औरंगजेबाच्या शिबिरात म्हणजे आग्र्यात गेले शिवाजी महाराज. म्हणजे काय छावणीत गेले म्हणजे काय ते तंबूत राहिले असं नाही धरायचं. शिबिरात याचा अर्थ त्याच्या पक्षाच्या त्याच्या बाजूच्या घरात गेले, त्याच्या ताब्यातल्या घरात गेले. आणि बाडं चिरली, तंबू कनाती कापल्या याचा अर्थ तिथं लावलेले कापडाचे जे पडदे आहेत ते शिवाजी महाराजांच्या लोकांनी चिरले, शिवाजी महाराजांनी ते चिरले आणि आत गेले. त्यामुळे या सगळ्या साकल्याने विचार करत असताना शिवाजी महाराज लाल महालात म्हणजे लाल महालात गेले, वाड्यात गेले. तिथंच शाहिस्तेखानावर हा छापा घेतला हे त्याला महत्त्वाचं आहे. मोगल दरबाराची या छाप्यामुळे मात्र जगभर विटंबना झाली, शाहिस्तेखानाची झाली, फजिती झाली. जगभर मोगलांना यामुळे आता फारशी किंमत राहिली नाही असाच त्याचा अर्थ घ्यायचा. शाही कुटुंबात शाहिस्तेखानाची किंमत काडी इतकी सुद्धा राहिली नाही.
शिवाजीने येऊन तुझ्या घरात येऊन तुझ्यावर छापा घालून तुझ्या बायका पोराला मारलं, तुझ्यावरही तलवार चालवली, दुर्दैवानं तू 3 बोटावर निभून आलास किंवा तुझ्या सुदैवानं जगलास, एवढंच. त्यामुळं शाही कुटुंबाची वाताहत झाली, याची ही वाताहत झाली आणि त्याचा परिणाम शाहिस्तेखानाची बदली इथून बंगालच्या सुभ्याकडे झाली आणि त्यांच्या शिरस्त्याप्रमाणे औरंगजेबाने त्याचा अपमान केला. म्हणजे बंगालला पाठवणं म्हणजे जिवंत नरकात पाठवणं, बंगालच्या सुभ्याला म्हणजे शिक्षा, असा त्याचा अर्थ असायचा. आता नाही का, आता गडचिरोली किंवा चंद्रपूर जिल्ह्यात सरकारी नोकराला पाठवलं म्हणजे शिक्षा असल्यासारखं असतं, काम नीट करत नाही जा तिकडं, असा त्याचा अर्थ आहे. तसं बंगालचा सुभा त्यावेळेसचा विषय आहे. शाहिस्तेखानाला तिकडं पाठवलं. शाहिस्तेखानाच्या जागेवर मुअज्जम नावाचा पोरगा औरंगजेबाने इकडं दख्खनचा सुभेदार म्हणून पाठवला आणि शाहिस्तेखान बंगालला गेला. जाताना औरंगजेबाला तो भेटायला गेला. मोगली शिरस्त्याप्रमाणे बदलीला सुभा बदलून जात असताना भेटायला आल्यावर भेट राजाने द्यायची असते, पण शाहिस्तेखानावर इतका नाराज झाला की त्याने शाहिस्तेखानाला भेट दिली नाही आणि औरंगजेबाने भेट न दिल्याने तसाच शाहिस्तेखान खाली मान घालून बंगालच्या सुभेवर कामाला गेला. 1633 ते 1663 ते 1678 आणि 78 नंतर 1-2 वर्ष सोडले की पुन्हा 1694 पर्यंत शाहिस्तेखान बंगालमध्ये कार्यरत राहिला. एवढं सगळं हे शाहिस्तेखानाचं मोठं प्रकरण आहे. आता शिवाजी महाराजांनी त्यानंतर काय केलं, कोकणात स्वारी केली पण माघारी आले. शाहिस्तेखानाने 3 वर्ष स्वराज्यात राहून स्वराज्याची नासाडी केली. ह्याची भरपाई कशी करायचा याचा विचार शिवाजी महाराजांच्या डोक्यात सुरू झाला आणि त्या अर्थाने शिवाजी महाराजांनी काय केलं, कसं केलं याचा विचार आपण उद्या करू. पुंडलिक वरदेव हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. पुंडलिक वरदेव हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. छत्रपती शिवाजी महाराज की जय. सद्गुरु जोग महाराज की जय. रोज येत रहा.